ऑनलाईन व्यवहार आत्ता आपण बघितला आहे की कशा पद्धतीने ऑनलाईन व्यवहार करायचा. आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे बाह्य सेवा किंवा आउटसोर्सिंग. बाह्य सेवा हा सुद्धा ऑनलाईन व्यवहाराचाच एक घटक आहे किंवा ऑनलाईन व्यवहाराद्वारेच काही कामंही केली जातात. आता बाह्य सेवा किंवा आउटसोर्सिंग म्हणजे काय? बाह्य सेवा किंवा आउटसोर्सिंग म्हणजे एखाद्या मूळ दुकानदाराने किंवा एखाद्या मूळ विक्रेत्याने काही कमी महत्त्वाची कामं दुसऱ्या दुकानदाराकडनं किंवा दुसऱ्या लोकांकडनं करून घेणं याला आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं असेल तर समजा एखादा हॉटेलवाला असेल, त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल आहे, तर हॉटेलमध्ये लागणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत किंवा त्या भाज्या तो स्वतः चिरत न बसता त्या भाज्या चिरून घेण्याचं काम तो जर दुसऱ्या व्यक्तीकडनं करून घेत असेल तर त्याला बाह्य सेवा किंवा आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं अजून एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर समजा हॉटेलमधलंच उदाहरण देते की त्यांनी हॉटेल सुरू केले तर पण हॉटेल स्वच्छ करण्यासाठी, भांडी घासण्यासाठी जे काही किंवा त्याची सुरक्षा ठेवण्यासाठी जी काही सिक्युरिटी गार्ड्स वगैरे लागतात त्याची सेवा तो बाहेरच्या एखाद्या व्यक्तीकडनं किंवा एखाद्या दलालाकडनं घेत असेल तर त्याला बाह्य सेवा किंवा त्याला आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. आणि बाह्य सेवा किंवा आउटसोर्सिंग हा जो काही व्यवसाय आहे हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणामध्ये आता चालतो किंवा आता चालत आहे किंवा खूप कंपन्या किंवा मोठ्या कंपन्या अशा प्रकारचं आउटसोर्सिंग फार मोठ्या प्रमाणात करतात. तुम्हाला आउटसोर्सिंग किंवा बाह्य सेवा म्हणजे काय याचा अर्थ सांगायचा तर विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्था आवश्यक मनुष्यबळ कंपनीला पुरवतात आणि या संस्था त्या सेवेसाठी किंवा त्या कामासाठी विशिष्ट शुल्क आकारतात किंवा विशिष्ट पैसे आकारतात. यामुळे काय होतं बाह्य सेवेमुळे तर कंपनी आपल्या मूळ कामावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करू शकते. यासाठी त्या मूळ कंपनी अशा सेवा देणाऱ्या संस्थांशी करार करते की तुम्ही ही कामं करा आणि या करारानुसार ती कामं पार पाडली जातात. मग अशा बाह्य सेवा घेण्यामागचे 2 फायदे होतात कंपनीला. त्यातलं पहिलं म्हणजे एक तर उत्पादनाचा खर्च कमी होतो आणि विशिष्ट सेवेत पारंगत असलेल्या संस्थेच्या विशेष प्रावीण्याचा उपयोग केला जातो. म्हणजे जर तुम्ही बाह्य सेवा दुसरीकडनं घेत असाल तर कंपनीच्या मूळ उत्पादन खर्चामध्ये बचत होते आणि कंपनीला जे लोक ज्या गोष्टीमध्ये स्पेशलाइज्ड आहेत, विशेष प्रावीण्य त्यांच्याकडे आहेत, त्यांची सेवा तुम्हाला मिळते. तुम्हाला त्या सेवेबद्दल साशंकता राहत नाही किंवा तुम्हाला ती पडताळून पाहावी लागत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला दुकानं असेल, मॉल असेल, सहकारी संस्था असतील, स्वच्छतागृह असेल, उपहारगृह असेल, एखादं मोठा लग्न समारंभ करायचा असेल तर यासाठी तुम्हाला बाह्य सेवेद्वारे ही कामं पूर्ण केली जाऊ शकतात. याच्यामध्ये सिक्युरिटी गार्ड असतील, जेवणाची सेवा पुरवणारे लोक असतील, स्वच्छतेसाठी कामगार पुरवत असतील, सिक्युरिटी गार्ड पुरवत असतील तर अशा पद्धतीची बाह्य सेवा तुम्हाला पुरवली जाते. मग आता आपल्याला बाह्य सेवेची गरज का आहे? बाह्य सेवा का घेतली पाहिजे? तर संपूर्ण जगभर हे सेवा देण्याचं कार्य आता विशेष पद्धतीने होतं. एकट्याच कुठल्या तरी देशामध्ये होतं असं नाही, तर संपूर्ण जगभर बाह्य सेवा हा प्रकार चांगला तेजीत चालू आहे किंवा चांगल्या पद्धतीने चालू आहे. मग बऱ्याचशा सेवांसाठी किंवा अति कमी जी काही सूक्ष्म कामं असतात किंवा जी काही कमी कौशल्याची कामं असतात, कमी महत्त्वाची कामं असतात, अशांसाठी या बाह्य सेवा घेतल्या जातात. जागतिक स्तरावर आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा वाढलेल्या आहेत. स्पर्धात्मक युग आहे. प्रत्येकाला आपल्याला या स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहायचं आहे म्हणून कंपनी सगळ्यात जास्त या बाह्य सेवांचा वापर करते. कंपनीला स्पर्धात्मक युगामध्ये टिकावं किंवा टिकून राहण्यासाठी कंपनी काय करते? आपल्या मूळ उत्पादनावर लक्ष देते. ते उत्पादन कशा पद्धतीने प्रदर्शित करता येईल, कशा पद्धतीने लोकांना रुचेल, कशा पद्धतीने लोकांना आवडेल या गोष्टीवर कंपनी सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित करते किंवा सगळ्यात जास्त भर देते. गुणवत्ता कशी सुधारेल, बाजारपेठ सगळ्यात जास्तीत जास्त कशी मिळेल, बाजारपेठेमध्ये वस्तू कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने स्थापित होईल, व्यावसायिक कशा पद्धतीने आकर्षित होईल, या सगळ्या महत्त्वाच्या कामांवर कंपनी लक्ष केंद्रित करते. मग हे लक्ष कशा पद्धतीने ती केंद्रित करू शकेल? तर जी काही बाकीची कमी महत्त्वाची कामं आहेत किंवा जी काही कामासाठी कंपनीचा वेळ वाचतो
जर कंपनीने ही कमी महत्त्वाची कामं किंवा इतर कामं बाह्य सेवेद्वारे केली तर कंपनीला सगळ्यात जास्त लक्ष त्याच्या गुणवत्तेवर, उत्पादनावर, स्पर्धेमध्ये टिकून राहण्यावर होईल. म्हणून कंपनी अशा संस्थांकडनं बाह्य सेवा स्वीकारते आणि या स्पर्धेत टिकून राहण्याच्या या संकल्पनेमुळेच बाह्य सेवा उदयास आलेली आहे किंवा ही संकल्पना निर्माण झालेली आहे. कंपनीला आपल्या मूळ उत्पादनावर लक्ष केंद्रित करता यावं, कंपनीला आपल्या स्पर्धात्मक युगामध्ये माल टिकवता यावा किंवा आपलं उत्पादन टिकवता यावं, ते चांगल्या पद्धतीने प्रदर्शित व्हावं, बाजारपेठ मिळावी, ग्राहक आकर्षित व्हावे, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठीच बाह्य सेवा ही संकल्पना निर्माण झालेली आहे. म्हणूनच बाह्य सेवेची गरज निर्माण झाली. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, बाह्य सेवेचे फायदे. बाह्य सेवा घेतो आपण, त्याचे काय फायदे होतात, तर त्यातला पहिला फायदा आहे एकूण किमतीचे फायदे. बाह्य सेवेमुळे काय होतं, तुमचा खर्च कमी होतो, उत्पादनाचा खर्च कमी होतो, वेळेची बचत होते, श्रमाची बचत होते. त्यामुळे काय होतं, तुम्हाला मनुष्यबळ कमी लागतं. मनुष्यबळ कमी लागलं की आपोआपच त्याला प्रशिक्षण देण्याचा खर्च वाचतो. म्हणजे एकूणच तुमच्या सगळ्या खर्चामध्ये बचत होते. त्यानंतर दुसरं आहे उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन. बाह्य सेवा ज्या देशात केली जाते त्या देशामध्ये उद्योजकता, रोजगार आणि निर्यातीस चालना मिळते. बाह्य सेवा काही काही देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणात चालतात, मग तिथले उद्योजक वाढतात, रोजगार निर्मिती वाढते, त्याबरोबर निर्यातीला सुद्धा चालना येते. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सुद्धा बाह्य सेवा देणारे लोक पुरवले जातात. त्यानंतर तिसरा फायदा कमी मनुष्यबळ खर्च. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जर कंपनीने अशा पद्धतीच्या बाह्य सेवा बाहेरून स्वीकारल्या तर कंपनीला प्रत्येक कामासाठी वेगळ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागत नाही, म्हणजे त्यांचा पगार वाचतो, मनुष्यबळावरचा खर्च कंपनीचा वाचतो. कारण कंपनी इतर लोकांकडनं बाह्य सेवा घेते, ती बाह्य सेवा आणि कर्मचारी कंपनीमध्ये नेमणूक यामध्ये जो काही खर्च आहे हा खर्च बाह्य सेवेपेक्षा खूप जास्त असतो. त्यामुळे कंपनीला बाह्य सेवा घेणं परवडतं. स्वतःचे कर्मचारी नेमण्यापेक्षा, त्यांना इतर सुविधा देण्यापेक्षा कंपनी सरळ बाहेरून कर्मचारी घेते, आउटसोर्सिंग करते, की जेणेकरून कंपनीचा कर्मचाऱ्यांवर होणारा किंवा मनुष्यबळावर होणारा खर्च वाचतो. त्यानंतर चौथा आहे व्यावसायिक तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ. बाह्य सेवा देणारे जे काही दलाल असतात किंवा जे काही लोक असतात, या लोकांकडे या सेवा देणाऱ्यासाठी प्रशिक्षित लोक असतात. त्यांना त्या सेवेबद्दलची किंवा त्या कामाबद्दलची पूर्ण माहिती असते, त्यांना ट्रेन केलेलं असतं, त्यांच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहत नाही. त्यामुळे कंपनीला अशा बाह्य सेवेद्वारे जर तुम्ही लोक घेतली किंवा अशी जर बाह्य सेवा कंपनीने घेतली तर ती नक्कीच चांगली तज्ज्ञ लोक असलेली आणि गुणवत्तेची मिळत असते. म्हणून बाह्य सेवा घेणं कंपनीच्या दृष्टीने फायद्याचं आहे. त्यानंतर पाचवा लाभ आहे किंवा पाचवा फायदा आहे आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर देणे. बाह्य सेवांच्या मदतीने कंपनी आपल्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकते, हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. त्यामुळे कंपनीला नफा चांगला होतो, उत्पादनाची गुणवत्तासुद्धा सुधारते. कंपनीला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष देण्यात बसण्यापेक्षा कंपनी महत्त्वाची जी कामं आहेत त्या कामावर सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित करू शकते. त्यामुळे वस्तूची गुणवत्ता वाढू शकते आणि नफासुद्धा वाढू शकतो. त्यानंतर सहावा फायदा आहे गुंतवणुकीची आवश्यकता कमी. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, पायाभूत सुविधेतील गुंतवणूक ही बाह्य सेवेमुळे कमी होते. कंपनीला या बाह्य सेवेमुळे वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान खरेदी करा, सॉफ्टवेअर घ्या, त्यासाठी कर्मचारी नेमा, त्यांना प्रशिक्षण द्या, पायाभूत सुविधा निर्माण करा. या सगळ्या गुंतवणुकीवरचा खर्च कंपनीचा वाचतो. त्यामुळे कंपनीला या सगळ्या गोष्टींवर खर्च करावा लागत नाही. त्यानंतर सातवा आकडा आहे कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. कमी महत्त्वाच्या गोष्टीमध्ये लक्ष कमी द्यावं लागल्यामुळे कंपनीची कार्यक्षमता वाढते आणि ती जास्तीत जास्त उत्पादकता कशा पद्धतीने वाढेल याकडे लक्ष देऊ शकते. आणि कंपनीची कार्यक्षमता वाढली की आपोआप कंपनीची उत्पादकतासुद्धा वाढत असते. त्यानंतर आठवा फायदा आहे ज्ञानाची देवाणघेवाण. बाह्य सेवेमुळे संघटनेला ज्ञान आणि कृतीचं एकमेकांना आदानप्रदान करता येतं. ते एकमेकांमध्ये ज्ञान किंवा त्यांच्या गरजा काय आहेत, कशा पद्धतीची त्यांना गरज आहे, कशा पद्धतीची त्यांना मागणी आहे, या बाबतीमध्ये ते एकमेकांशी संवाद साधू शकतात. एकमेकांचं ज्ञानाचं आदानप्रदान होतं.
स्वतंत्र संस्थेकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाही, आदानप्रदान होतं. त्याचबरोबर दोन्ही संघटनांचा विकास होतो, नावलौकिक वाढतो. त्यामुळे बाह्यसेवा कंपनीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कंपनी जेव्हा बाह्यसेवा घेते तेव्हा कंपनी आणि बाह्यसेवा देणारा विक्रेता या दोघांमध्ये जर चांगला संवाद असेल तर दोघांचाही चांगल्या पद्धतीने विकास होतो, दोघांचाही चांगल्या पद्धतीने नावलौकिक होतो. अशा पद्धतीने ही बाह्यसेवेचे फायदे आपण पाहिले. जसं मी तुम्हाला सांगितलं की एका नाण्याच्या दोन बाजू असतात, जसे आपण फायदे बघितले तसेच काही तोटेसुद्धा आहेत. मग बाह्यसेवेचे तोटे काय आहेत? पहिला तोटा म्हणजे ग्राहकांकडे लक्ष राहत नाही. बाह्यसेवा देणारा जो व्यक्ती असतो किंवा जो दलाल असतो तो एकाच वेळी अनेक लोकांना बाह्यसेवा देतो किंवा एका वेळी अनेक लोकांच्या गरजा पूर्ण करत असतो. पण बऱ्याचदा काय होतं, एकाच वेळी अनेक लोकांच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये तो कोणाकडेही विशिष्ट असं स्वतंत्र लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्याचदा संस्थेला काही अडचणीला किंवा काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. बऱ्याचदा सेवेमध्ये अपूर्णता किंवा म्हणावी तेवढी गुणवत्ता मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांकडे म्हणावं तेवढं पूर्णपणे लक्ष केंद्रित होत नाही. बाह्यसेवा देणाऱ्याकडे तो काही फक्त एकाच विक्रेत्याला किंवा एकाच व्यक्तीला बाह्यसेवा देत नाही. हॉटेलमध्ये जर तो भाजी पुरवण्याचं काम करत असेल, चिरलेल्या भाज्या देत असेल, तर तो काही एकाच हॉटेलला तो त्या भाज्या देण्याचं काम करत नसेल. असे 10 हॉटेल असतील, मग तो पूर्ण 10 हॉटेलकडे विशेष लक्ष देऊ शकत नाही, कुठेतरी कमी जास्तपणा होत असतो. त्यामुळे सगळेच हॉटेल मालक संतुष्ट असतील किंवा समाधानी असतील असं सांगता येत नाही. त्यानंतर सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका. बाह्यसेवा देणारा व्यक्ती अनेक लोकांना किंवा अनेक दुकानदारांना, अनेक व्यावसायिकांना बाह्यसेवा देत असतो. त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती एकमेकांना देण्याची किंवा एकमेकांना पोहोचवण्याची शक्यता असते. त्यामुळे गोपनीयता व्यवसायाबद्दल राहील किंवा मालकाची पर्सनल माहिती दुसरीकडे जाणार नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका बाह्यसेवेमुळे निर्माण होतो. तिसरा तोटा आहे असंतोषजनक सेवा. बऱ्याचदा बाह्यसेवेमुळे ग्राहक जास्त असतात, त्यामुळे प्रत्येकाला वस्तू वेळेवरच मिळेल असं सांगता येत नाही. गुणवत्ता नेहमी तीच राहील यामध्ये शाश्वती देता येत नाही. त्यामुळे वस्तू वितरणात गुणवत्तेमध्ये बऱ्याचशा समस्या येतात आणि ह्या समस्या बाह्यसेवेमध्ये सर्रास दिसून येत असतात. त्यानंतर चौथा आहे नैतिक समस्या. बाह्यसेवा या एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जात असतात. त्यामुळे ज्या देशातून दुसऱ्या देशात बाह्यसेवा जातात त्या देशामध्ये रोजगाराच्या संधी कमी होत जातात. ही सगळ्यात मोठी नैतिक समस्या दिसून येते बाह्यसेवेच्या बाबतीत. त्यानंतर पाचवा इतर तोटे. करारामध्ये गैरसमज होऊ शकतो. करार केला आहे पण तो जर व्यवस्थित स्पष्ट नसेल तर त्यामध्ये गैरसमज होऊन वादविवाद होऊ शकतो. संवाद योग्य प्रकारे नसतील तर भांडणं होऊ शकतात. दर्जा खालावला जाऊ शकतो. सेवा वेळेवर मिळत नाही, विलंबित सेवा असते, सेवा कमी जास्त वेळेमध्ये मिळते. अशा अनेक समस्या बाह्यसेवेमध्ये निर्माण होतात. जसे फायदे आहेत तसेच बाह्यसेवेचे तोटेसुद्धा आहेत. अशा पद्धतीने आत्ता आपण बाह्यसेवा आउटसोर्सिंग म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याची गरज, फायदे, तोटे हा भाग इथे आपण बघितलेला आहे. हा भाग इथे संपलेला आहे. PDF नोट्स पाठवल्या जातील. समजून PDF नोट्स लिहून घ्यायच्या